नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोघांनी नव्या तंत्रज्ञानाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच दोघांमध्ये आरोग्य, कृषी, हवामान बदलाविषयी चर्चा झाली. मी तंत्रज्ञानाचा गुलाम नाही, पण लहान मुलांसारखं तंत्रज्ञान खूप आवडतं, असं नरेंद्र मोदी हे बिल गेट्स यांच्याशी चर्चा करताना म्हणाले. तसेच यावेळी मोदींनी गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संशोधनासाठी 2 लाख आरोग्य केंद्र बांधणार असल्याची माहिती दिली. भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये आज प्रलंबित सीमावादासह इतर अनेक मुद्द्यांवर सर्वसमावेशक चर्चा झाली. मात्र मुख्य मुद्द्यांवर कोणताही तोडगा निघाला नसल्याचं दिसून येत आहे. भारत-चीन सीमाविषयक विषयावर सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यरत यंत्रणेच्या 29व्या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी संपूर्ण विलगीकरण कसे साध्य करावे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्यांचे निराकरण कसे करावे यावर सखोल विचार-विनिमय केला. चंद्रावर 15 दिवसांची दुसरी रात्र निद्रावस्थेत घालवण्यानंतर जपानचे मानवरहित चांद्रयानाचा लँडर स्लिम पुन्हा एकदा जागृत झालाय. लँडरने चंद्रावरील नवीन छायाचित्रे पृथ्वीवर पाठवलं असल्याचं जपानच्या अवकाश संशोधन संस्थेने काल सांगितलंय. इस्रोचं चांद्रयान 3 किंवा अमेरिकेचं खासगी मून लँडर देखील चंद्रावर उतरलं होतं. मात्र या दोघांनाही चंद्रावरील रात्रीनंतर जागं होणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे जपानच्या मून लँडरची ही कामगिरी अनोखी मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी AI आणि तंत्रज्ञान या विषयावर बिल गेट्स सोबत चर्चा केली होती. या चर्चेचा व्हिडिओ आता समोर आलाय. देशात कशा प्रकारे तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं आहे आणि त्याचा फायदा नागरिकांना होतो आहे याबाबत पंतप्रधानांनी बिल गेट्स यांना माहिती दिली. यामध्येच त्यांनी ड्रोन दीदी योजनेबाबत देखील माहिती दिली. भारतातील महिला या तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करत आहेत. या महिलांच्या हातात तंत्रज्ञान देण्याचा आमचा विचार आहे. नमो ड्रोन दीदीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं आमचं लक्ष्य असल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेप्रकरणी अमेरिका आणि जर्मनी या देशांनी चिंता व्यक्त केली होती. त्या पाठोपाठ आता संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. या संदर्भात बोलताना भारतासह कोणत्याही देशात होणाऱ्या निवडणुकीदरम्यान तेथील लोकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित राहतील अशी आम्ही अपेक्षा करतो. तसेच प्रत्येक जण निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात मतदान करेल अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्टअपचा डंका वाजवणारे मोदी सरकार हिंदुस्थानातील तरुणांना रोजगार देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं एका अहवालातून उघड झालंय. हिंदुस्थानात बेरोजगार तरुणांचं प्रमाण सुमारे 83% असल्याची धक्कादायक माहिती आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आणि इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालातून समोर आलाय. 3 दिवसांपूर्वी नवी दिल्लीचे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांच्या हस्ते इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 या मथळ्याखालील अहवाल प्रसिद्ध झाला. उत्तर प्रदेशच्या जेलमध्ये कैदेत असताना माजी आमदार मुख्तार अन्सारींच्या मृत्यूबाबत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्तार अन्सारी याचा जेलमध्ये झालेल्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप करण्यात आले. या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मायावती यांनी सरकारकडे केली आहे. तपासाअंती सत्य काय आहे ते समोर आणलं गेलं पाहिजे, असं मायावती यांनी म्हटलंय. पॅलेस्टिनी प्राधिकरणाने नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पॅलेस्टिनी प्राधिकरणामध्ये सुधारणा केल्या जाव्यात अशी मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवरून होऊ लागल्यामुळे हे नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलंय. सुमारे 2 दशकांपासून पॅलेस्टाईन अथॉरिटीचे नेतृत्व करणारे आणि पॅलेस्टाईनवर संपूर्ण नियंत्रण ठेवणारे पॅलेस्टीनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी काल नवीन सरकारची घोषणा केली. या नवीन सरकारमधील कोणीही सदस्य सुपरिचित नाहीये. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 1961 साली अल्जेरियन नागरिकांच्या नरसंहाराच्या घटनेचा फ्रान्सच्या संसदेने आज एकमुखाने निषेधाचा ठराव संमत केलाय. पॅरिसमध्ये पोलिसांकडून जवळपास 200 अल्जेरियन आंदोलकांना ठार मारण्यात आलं होतं. 17 ऑक्टोबर 1961 रोजी ही घटना घडली होती.
पोलिसांनी पॅरिसमध्ये केलेल्या या घटनेला रक्तरंजित आणि खुनी दडपशाही होती असं सांगत संसदेने आज निषेध ठराव मंजूर केलाय. फ्रान्स संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये पोलिसांच्या क्रूर आणि दडपशाहीचा निषेध करणारा ठराव आज मांडण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेत एक भीषण बस अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत एका पुलावरून बस 50 मीटर खोल दरीत कोसळली, ज्यामध्ये बसमधील 46 पैकी 45 प्रवासी ठार झालेत. या दुर्घटनेत फक्त 8 वर्षीय मुलगी बचावली असून तिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बस पुलावरील बॅरियरला धडकून दरीत कोसळली. त्यानंतर बसला आग लागली. बस बोत्सवाना देशात ईस्टर भाविकांना घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर पूर्व भागातील लिम्पोपो प्रांतातील शहर मोरिया येथे जात होती. संयुक्त राष्ट्रातील ठरावाच्या वेळी अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेवरून नाराज झालेल्या इस्रायलने अमेरिकेतील एकाच चर्चा टाळली आहे. रफाह शहरावरील लष्करी कारवाईच्या रणनीती संदर्भात दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये अमेरिकेत ही बैठक होणार होती. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेत दाखल झालेल्या आपल्या अधिकाऱ्यांना बैठकीत न जाण्याची सूचना केली. त्यामुळे ही बैठक नियोजित वेळापत्रकानुसार होऊ शकली नाही. मात्र आता इस्रायलने आपली भूमिका बदलली असून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरची ही बैठक नव्याने आयोजित करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. अर्थात यासाठी आता अमेरिकेची तयारी आहे का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये. भारताचा शेजारील देश चीनवर संकटांचा डोंगर कोसळलाय. आधी शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आणि आता चीनमधील रिअल इस्टेट संकट अधिकच गडद होताना दिसतंय. देशातील सर्वात मोठी रिअल इस्टेट फर्म कंट्री गार्डन होल्डिंग्स कंपनीने वेळेवर आर्थिक निकाल जाहीर केले नाहीयेत. कंपनीच्या नफ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाल्याची शक्यता आहे. कंट्री गार्डन होल्डिंग्स कंपनी एकेकाळी चीनमधील विक्रीनुसार सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी होती. अमेरिकेतील FTXचे संस्थापक सॅम बँकमन-फ्राईड यांना काल न्यायाधीशांनी 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. फ्रायडरवर त्यांची कंपनी FTX द्वारे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधील ग्राहकांकडून $8 अब्ज चोरल्याचा आरोप आहे. जी कंपनी आता दिवाळखोर झाली आहे. सरकारी वकिलांनी याला अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक फसवणूक म्हटलंय. इस्रायलच्या लष्कराने सिरियामध्ये मोठा हवाई हल्ला केलाय. सिरियाने सांगितलंय की अल्लेपोच्या उत्तरेकडील उसेक शहराजवळ आज पहाटे इस्रायली हवाई हल्ल्यात 38 लोक ठार झालेत आणि अनेक जण जखमी सुद्धा झालेत. ठार झालेल्यांमध्ये हिजबुल्लाच्या 5 दहशतवाद्यांचाही समावेश आहे. तसेच मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सिरियन राज्य माध्यमांनी एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलंय की अलेप्पो आणि त्याच्या उपनगरातील नागरी लक्ष्यांवर इस्रायली हल्ले आणि सिरियन बंडखोर गटांनी ड्रोन हल्ले केले. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने यशाची आणखी एक पायरी चढली आहे. अल्लू अर्जुनने एक नवा माइलस्टोन गाठलाय. अखेर अल्लूने दुबई येथील मादाम तुसाद संग्रहालयात जागा मिळवली आहे. नुकतंच त्याने त्याच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण केलं. काल संध्याकाळी पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर त्याने सोशल मीडिया मोठ्या उत्साहाने चाहत्यांशी फोटो शेअर केले आणि आपला आनंद व्यक्त केला. त्याचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.